ही दृश्य आपण मंत्रालयातली पाहतोय। मंत्रालयात एका व्यक्तीने तरी थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जे आमदार आहेत ते आता एक एक करून उतरत आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती आणि सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्याला लक्षात येते की मंत्रालयाच्या जाळ्यावरती आता या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी उड्या घ्यायला सुरुवात केलेली आहे। मंत्रालयामध्ये तणावपूर्ण स्थिती आपण पाहतोय की पोलीस सुद्धा या जाळीमध्ये उतरलेले आहेत आणि या आमदारांना आता बाहेर खेचण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी होतोय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपण ही सगळी थेट दृश्य पाहू शकतो की मंत्रालयामध्ये आज आदिवासी आमदार समाजातले जे आमदार होते ते सगळे या ठिकाणी पोहोचले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यांनी आपण जे उच्च कायदेतज्ञ आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। तुषार मेहता यांच्याशी बोलणार आहोत। यांच्याशी बोलून नेमकी काय भूमिका असणार आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार असं म्हटलं होतं। आणि जातानाच आपण पाहिलं की हिरामन खोसकर आहेत काँग्रेसचे आमदार, त्यांनी म्हटलं होतं की आम्ही टोकाचं पाऊल आता उचलणार आहोत, आता आम्ही मागे वळून पाहणार नाही। आणि त्यामुळेच आता पाहतोय आपण की अवघ्या काही वेळामध्येच आता आदिवासी आमदार जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहेत। मुंबईत मंत्रालय आहे आणि मंत्रालयातून संपूर्ण महाराष्ट्राचा गाडा हाकला जातो। एकीकडे कॅबिनेट बैठक सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की आदिवासी समाजातील आमदार आता जाळीवरती पोहोचलेले आहेत। जाळीवर उड्या मारून त्यांनी आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। जीव धोक्यात टाकलेला आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आमदार असल्याचं बोललं जातं। हे सगळे आमदार आहेत आणि आमदारांनी या ठिकाणी आता उड्या टाकलेल्या आहेत। एक एक करून हे सगळे जे आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय ही सगळी दृश्य। आमदार नरहरी झिरवाळ, त्यासोबतच आमदार किरण लमाटे, काशीराम पावरा, हिरामन खोसकर, राजेश पाटील आणि भाजपचेही खासदार हेमंत सावरा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलीस आपण पाहतोय की या जाळीला पकडून त्यांनी ठेवलेला आहे। एकीकडून जाळी जर सुटली तर जीवाला धोका सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो, अशी कठीण परिस्थिती सध्या आहे। खाली एकीकडे कार्यक्रम सुरू आहे, दुसरीकडे आपण पाहतोय की आदिवासी समाजाचे जे आमदार आहेत त्यांनी आता जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत। बऱ्याच मागण्या त्यांच्या आहेत। एकतर धनगरांना एसटीतून आरक्षण देता कामा नये याला आमचा विरोध असेल। परिणामी आम्ही यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरू असं थेट इशारा त्यांनी दिला होता। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील पदनियुक्ती त्वरित करावी या मागणीसाठी हे आमदार जे आहेत आदिवासी आमदार ते आक्रमक झाले। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली। आज सकाळपासून ते मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर होते। बराच वेळ त्यांनी मुख्यमंत्र्यांची वाट सुद्धा पाहिली आणि अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री भेटले त्यावेळी त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या सुद्धा, पण काही ठोस असा निर्णय झाला नाही अशी एक खंत सुद्धा या आमदारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। आणि आम्ही आता टोकाची भूमिका घेऊ असं वक्तव्य हिरामन खोसकर यांनी केलं होतं। ते काँग्रेसचे आमदार आहेत आणि आपण पाहतोय की अवघ्या काही वेळानंतरच आता या सर्व आमदारांनी जाळ्यांवरती उड्या घेतल्या आणि जाळ्यांवर उड्या घेऊन आपला जो निषेध आहे तो या ठिकाणी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, राजकीय वातावरण तापते आणि त्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो सुद्धा आता तापताना आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे आमदार आहेत जे या ठिकाणी आता उतरलेले आहेत आणि जीवाचा धोका पत्करून त्यांनी मंत्रालयाला लागलेल्या या जाळ्यांवरती आता उड्या मारलेल्या आहेत। ज्या ठिकाणाहून पायऱ्या आहेत त्या ठिकाणी कुठलीच जाळी नाहीये, संरक्षण जाळी नाहीये आणि त्याचाच तिथूनच बॅरिकेटिंग ओलांडून हे आमदार जे आहेत त्यांनी जाळीवर या ठिकाणी उडी मारलेली आहे। आणि एक गंभीर पाऊल जे आहे त्यांनी या ठिकाणी उचलल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं। तर जाळी आपण मंत्रालय पाहतोय की पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि गोपीचंद पडळकर या ठिकाणी आहेत। तरी दृश्य या ठिकाणची आपण पाहतोय की पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी आता मंत्रालयातील जो 3रा माळा आहे त्याचा ताबा घेतलेला आहे। 2रा माळा 3ऱ्या माळावर आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि कोणत्याही आमदारांनी अशा पद्धतीचं कृत्य करू नये यासाठी आता पोलीस सुद्धा ॲक्शन मोडवर आलेले आहेत। आणि संपूर्ण मंत्रालयाची ही दृश्य आपण पाहतोय की मंत्रालयाच्या बाहेर सर्व शासकीय कर्मचारी आलेले आहेत आणि ज्या आमदारांनी उड्या मारल्या तो सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी या कर्मचाऱ्यांकडून देखील पाहिला जातोय। अत्यंत गंभीर स्वरूपाचं जे पाऊल आहे ते या सगळ्या आमदारांनी उचललं आणि त्यामुळे या प्रकरणाचं जे गांभीर्य आहे ते सुद्धा आता काही प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त्यांबद्दल स्थगिती नसताना 13 ऑक्टोबर 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रकानुसार
नियुक्त्या थांबवल्यात असा थेट आरोप जो आहे ते आमदारांचा आहे मुख्यमंत्र्यांकडे. त्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. गोपीचंद पडळकर या ठिकाणी. गोपीभाऊ इकडे 2 मिनिटं.